का भाऊजी नंदिनीचा फोन आला ना तुम्हाला? काय म्हणे नंदिनी? मग झालंच ना बाकी तुमचं बोलणं चालणं का? कशी आहे मग? काय म्हणते नंदिनी? कशी आहे? कशी वाटली तुम्हाला? नाही बा, नंबरच नाही माझ्यापाशी वहिनी. मग नंबरच नाही तिच्यापाशी, नाही माझ्याजवळ नाही. मग कसं फोन येणार आहे? फोनच नाही आला. नंबर नाही तुमच्यापाशी? का तुम्ही घेतला नाही की बाबापासून नंबर? नंबर घ्या लागत होता. नाही नाही वहिनी, मी कसं मागणार आहे? मी नाही मागितलं बा. मग तुमच्या भावाला कोणी घ्यायला लावला? येईल घ्यायला लावला होता नंबर. नाही दादाली कसं म्हणणार आहे मी? मी म्हटलंच नाही बा, मी मागितलाच नाही नंबर. पाहू ना मग समोर येतेच घरी, मग काय बोलणंच होते. नंबर घ्यायला लागत होता तुम्ही. कसं आहे ओळख होती उरेशी का? बोलणं चालणं होते. बरं बरं, मग काय थांबा तुम्ही. मीच घेतो नंबर. बरोबर मीच घेतो. आज आई फोन करन ना, आज तिच्या बाबाला फोन करन, तर मी मागायला लावून तिचा नंबर मला पाहिजे म्हणून मग मी तुम्हाला देईन नंबर. कायली वहिनी राहते ना. नाही मी मागून घेईन ना, मला पाहिजे म्हणून मागून तुमचं नावही सांगत आणि मग घेऊन घ्यायचं तुम्ही. बरं बरं ठीक आहे. का आले नाही का ह्या महिन्याचे पैसे? ह्या महिन्याचे पैसे नाही आले बे मला लाडकी बहिणीचे. तू आले का? नाही बाप्पा, माही नाही आले. तू येस नाही आले तर माय कुठून येणार आहे? सांग बरं. अच्छी माय, एक तारीख आहे ना, तरी नाही आले बिचारे. कधी देते कधी नाही. तर ह्याही महिना कधी दिन काय मी मग 2-2 महिन्याचे एखादा मंत्र दिले पाहिजे. मग ना तर एखादा म्हणत दिन मला वाटते 2 महिन्याचे एखादा म्हणत दिन आले पाहिजे ना बिचारे लवकर. माय म्हटलं बेसिकची किस्त आहे, मला बेसिक भरायला लागते. म्हटलं 2000 रुपयाची किस्त आहे मायवाली. 2 महिने एखादा म्हणाले तर बरोबर भरणं होती मायवाली. तुमचं मस्त आहे बा काकू, तुमचं मस्त आहे. तुम्हाला मस्त दर महिन्याला पैसे भेटते. 18 वर्षाच्या पुरीपासून पाहिजे होतं म्हणजे मला भेटलं असतं. मला नाही भेटत बाई, तुम्हाला मस्त भेटते. भेटत ना भेटत, तुला भेटत. हो बबली, काय नाही भेटत तुला? हा पगार महिन्याचा ह्या बाईला भेटते ना बापा लाडकी बहीण. मला नाही भेटत. मी 18 वर्षाची आहे ना, मला नाही भेटत. म्हणून म्हटलं मला भेटायला पाहिजे होतं बा. आले नाही वाटते याचे पैसे. म्हणूनच तर गोष्टी करू राहिल्या. नाही अजून याची आता 2 महिन्याची काय मी त्या कदमात. अहो काकू, तुम्हाला गोष्ट माहिती आहे का? ह्या म्हणते देवडा पाचच्या पोरीचं लग्न आहे म्हणते आज. कोणाचं आहे बापा? आम्हाला नाही माहिती. तुला भल्या गोष्टी माहिती आहे बापा? अजी नाही ना, ते नाही त्याची. ते पा आपल्या एकदम गावाच्या एकदम शेवट आहे देवडा. त्याच्या देवळाच्या बाचं घर नाही काय? तिच्या पोरीचं म्हटलं आज लग्न आहे म्हटलं. तिच्या मायबापानं काही करून देत नाही म्हटलं म्हणते का काय? तर पोराचीकडलं करू राहिले वाटते. तर लग्न आहे आज म्हटलं. तुला कोणी सांगितलं बबले? मला माहित आहे. त्या पोराच्या इकडलं आमंत्रण आलं. माघारी आमंत्रण आहे म्हटलं. माझ्या बाबाले माझ्या काकाले आमंत्रण आहे म्हणून मला माहित आहे. तसंही म्हटलं तसंही साऱ्या गावातच कल्ला चालू आहे त्याचा. साऱ्या गावाला माहिती आहे. तुम्हाला असं कसं माहिती झालं तुम्हाला? तू सारं गाव फिरतं म्हणून तुला माहित आहे. मी काही सारं गाव फिरत नाही बाई, मला काही माहित नाही. भली उपट बोलते बुडगी सुदी. मग बोलतेस काय मी सुद्धा बोलायचं नसते. तर कायच्या गोष्टी चालू आहे बाबा? यायच्या कायच्या गोष्टी चालू आहे एवढ्या? तू इथं जाऊ दिसू राहील मला तिथं. कुठं असून कोणाचं त्याच्याशिवाय कोणतं काम आहे तिले? हाव काय साऱ्या गावातच कल्ला आहे का तिचा? राहते बाई कोणाकोणाचा साऱ्या गावातच कल्ला राहते. आणि कोणाकोणाचं तर म्हटलं असंही राहते का घरातल्या घरात माहित नाही होऊ देत बाप्पा. घरापाशी घर राहते म्हटलं आणि घरातलेच घर राहते तरी माहित नाही होऊ देत. कानाचं कोण नाही लागू देत लगन कुठं जुळते काय कुठं जुळते. अशी लोक आहे ना काही खोलपोटे लोक आहे म्हटलं. काही खोलपोटे बरोबर आपली चांगल्या आतल्या गाठीचे लोक आहे म्हटलं. उलशी गोष्ट नाही फोडत. पाय कशी बोलते म्हटलं. पाय कशी बोलते त्याची वाटी गेली का? पाय कशी बोलू राहील म्हटलं. मला बोलू राहील ते मला पाहून. आता पण तू चुपचाप होती म्हटलं. आणि आता मी जशी दिसली पाय तशी कसं तिचं तोंड चालू झालं. जाऊ दे ना तू काय लक्ष राहिली मला. करू देतील तशीच. तसंच बुकू द्यायला कुत्र्याला बुकू दे. लावली बी आता इथं पोती. आता करते भांडण. ते मला काकू राहिला तिकडून त्या बरोबर तोंड चालू केली ना. तुम्हाला सांगतो बाय हो कोणत्या बाया लयच म्हटलं लयच राहते ना. पण अशा कशा आहे काय मी एवढ्या कठोर मनाच्या. आपण तर नाही बापा एवढा कठोर. आपलं मन नाही एवढं कठोर. आपण बाई कशी गडबड सगळ्या गोष्टी सांगून देतोच कोणाली. कोणत्या बाया कसंच नाही सांगत बाई. भल्ले आहे बाया आजी. कोणाची गोष्ट करू राहील तू? हाय बाई काही का हाय अशा बाया काही लागणारी बरोबर लागत असते. आता नाव घेऊन काही फायदा नाही आहे. हाय काही बाया तुला सांगतो म्हटलं बाई काही बाया अशाही आहे. दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टी दुसऱ्याला जाऊन सांगते फोन करू. नातेवाईकात फोन करू सांगते म्हटलं. आग लावते मग नातेवाईकात. काही अशी आहे हे तशी आहे. इथं तुम्हाला हे नाही सांगितलं तिथं हे नाही सांगितलं. काही कशी बाय आहे म्हटलं. तुला सांगतो भल्ल्या आग लाव्या आहे भल्ल्या कुठं नाही म्हटलं. कुठल्याशिवाय कोणतं कामच नाही का काय मिळत त्याले. जिथे जात तिथे नीरा मागा आल्यासारखे आहे. जिथे तिथं कुठंच राहते. हा का मला ना कोण वय सांगणारी कोण वय बापा कुठणारी एवढं तुया? हाय आता काही काय नाव घ्यायला पुरटते. आता कुठ्टन बाहेर धंदेच तेवढे राहते. हिम्मत संत नाव घेऊन दाखव. काही दुरून बोलाव मी म्हणतो. हिम्मत असं नाव घेऊन दाखव ना. त्याची हिम्मत पाहिल्यापेक्षा स्वतःची हिम्मत पाहा ना. किती नाही तर मग आपण मागून लपून कामं करतो. लपून काळ्या करतो दुसऱ्याच्या याच्यात. याला त्याला फोन करू सांगते ना. मग काय बाबा कोणाला केला माझा फोन? काही जास्ती सबर करू राहिली बोलू राहिली. आता कायले माझं तोंड उघडू राहिल्या. कायले माझं तोंड उघडू राहिल्या. कायले मग जास्तीचे बोलू राहील तू? आगलावी गिगलावी कायले करू राहिली? आगलावे हाय म्हणून म्हटलं. आगलावे हाय म्हणून म्हटलं. नाक काय लाव जास्तीची. कायले लोकायला फोन करू सांगा. माय तुम्हाला 3 तुम्हाला फोन नाही केला कावं? नसं कावं जास्तीची कामं करताना. मग सांगू का आता साऱ्या बायाच्या समोर सांगू काय केलं तुम्ही तर? माय आता कोणतं काम केलं या गुदा काकूना? आता काय केलं माय? कोणाला आग लावली आता फोन करून? माय आताही फोन केला असं का विना पोरीच्या इकडे लिहिले. काही सांगता नाही पप्पा. हाय बाई अशीच. आता सांगतो बाईला सांगतो काय केलं तुम्ही तर. ह्या बहीण म्हटलं मा नंदीला फोन केला. शांताबाईला फोन केला आणि सांगितलं काय लग्न जुळलं म्हणे पोराचं. तुम्हाला सांगितलं नाही म्हणे. अशी आहे म्हणे. अशी असं आग लावली म्हटली नाही शांताबाई जवळ.
काय म्हणे त्याला म्हणे तुम्हाला बोलावलं नाही म्हणे आम्हाला इथं असून म्हणून कानाचा कोण नाही लावू दिला म्हणे खबर नाही म्हणे मा पोराला नाही बोलावलं मा सुनीलने बोलावलं मला नाही बोलावलं आणि येईल बोलावलं म्हटलं मी आता यायची तर पाय तुट्टी आली माझ्या घरात मग काय यायचं पोट दुखते का मी बोलावलं नाही म्हणून मी म्हणतो मग पोट नाही दुखू द्यावे मी राहिली होती त्या घरात तू बोलावी नको बोलावलं तरी येत नाही म्हटलं त्या घरात त्या घरात पाय टाकत म्हटलं मी बोलावलं तर येणं नाही होता मग तेव्हा पाय तुटते तुमचे तेव्हा पाय तुटते मग बोलावलं नाही म्हणजे असे पोट दुखते याला त्याला फोन करू सांगता मग बाई म्हटलं तुम्हाला सांगतो नंदीचा फोन आलता मला म्हणे तू असं केलं तर तसं केलं मग म्या बाई समजून सांगितलं त्याला तेव्हा कुठे शांत झाल्या बाई माझ्यावर काही काढून राहिल्या त्या ह्या हिच्यानं म्हटलं माझ्यावर भडकल्या त्या अशी ही चित्रबाईनी पाहिली बाई मी अशी चित्रबाईनी पाहिली आमच्या खानदानी किंवा अशी चित्रबाई राहू दे मला सांगू राहिली ती खानदान किती सुद्धा येतं मला माहीतच आहे खानदान म्हटलं लय चांगलं आहे तुमच्यासारखं तर बिलकुल नाही आहे तुमच्यासारखं तर कसंच नाही आहे लय चांगलं आहे तशी म्हटलं ननद आली 2 दिवसाची बिचारी आहे ते कधी कधी देत नाही पण एखाद्या वेळेस आली 2 दिवसाची त्याची पचत नाही आता डसते मग अशी लागत तसं फोन करू सांग नव्हते मग यायला पाडत फोन करून निसता कोड्डा यायला पाडते मी नाही पाडत कोड्डा याल तू पाडतो कोड्डा याल जले त्याला नीरा महान म्हणतो त्याच्या ते सोमा स्वतःला भली शाईनी समजतं तर मी नाही समजा स्वतःला शाईनी समजायचं कामच नाही तुमच्यासारखी आहेच नाही मी नीरा गळ्या माजून लावल्या म्हटलं स्वतःचं नाव केलं तर खराब माय नाव खराब करून राहिल्या तुमच्यानं म्हटलं सारा गळ्या माजू राहिल्या तुमच्याने नीरा मायाला नाव बदला म्हणून राहिलं मग काय बोलतस तू मधात मी काही बोला तू काय बोलतस मग मधात मी बोलतच नसतो तुम्ही काढता खूप मग चुपचाप उभी होती तर काढलं ना खूप जास्तीत अगो बोलू फुटत काढता मग आपल्याला बोलावं लागते म्हणतात कोणी धडणे म्हणत नातेवाईक धडणे म्हणत ना घरात धड म्हणत ना बाहेर धड म्हणत कोणी धडणे म्हणत चल शर्मा नको शिकवू मला होय तिकडे चालली मध्ये तोंड उचकटू राहिली इथे येऊ मी काय तुला कमी येतो काय मी तुला नाही कमी येतो तुला दबत नाही म्हटलं मी घरातल्या मोठ्या माणसालीच नाही दबल्या तर मला काय दबणार आहे तुम्ही बाईची तोंडी लागली पुढत मी तरी माझ्या घरी माया नीरा नाव बदनाम करणं लावलं घरात कार्य आहे नीरा भांडणाचा सुका केला आता कोण निघू राहिली आता कोण चालली म्हटलं थांब ना आता बोल ना तुमच्या तोंडी लागून मला काही मायावाला हे नाही करायचं आहे चालली मी ह्या बाईनं आयुष्यभर तमाशेच केले ना आता इथेच करू राहिली माझ्यासोबत पंगास निघायचं कोणा आपण बरोबर जिरवतो